हिजाब हाಕೊಂಡು ಹೋಗಬಹುದು ಈಗ. अनाबिया एंटरप्राइजेज, जहां पर आपको फूलों के गुलदस्ते जो कि आर्टिफिशियल फ्लावर भी कहा जाता है, वाटर बास्केट के साथ साथ वाटर ट्यूब, बच्चों के खेलने के खिलौने। नाजरीन अभी तशरीफ लाइए अनाबिया एंटरप्राइजेज को, अपोजिट आईबी रोड, रामालिंगेश्वरा टेम्पल। आदाब नाजरीन, कर्नाटका चीफ मिनिस्टर सिद्धरामैया ने किया था बड़ा ऐलान, लेकिन उसके बाद भी कहानी में एक और ट्विस्ट आया है। उन्होंने कहा था हम हिजाब के बैन को वापस हटाने वाले हैं, और उन्होंने साथ में ये भी कहा है कि इसको बीजेपी जो कि पिछली हुकूमत इख्तिदार में थी उन्होंने इस पर बैन लगाया था, लेकिन हम ऐसा नहीं करेंगे। नाजरीन ये सिद्धरामैया का बयान आया था, लेकिन उसके बाद उन्होंने कहा कि हम इसे पहले गवर्नमेंट ऑफिशियल्स के साथ डिस्कस करेंगे, उसके बाद हम इसके ऊपर फैसला लेंगे। नाजरीन पहले तो ये बयान लोगों के दिल को खुश किया था, लेकिन ये बयान आने के बाद अभी इस फैसले को आने में टाइम लगेगा। और नाजरीन सिद्धरामैया ने एक बात साफ कही है, रिलीजन बेसिस पर, जो कि दलित हो, मुस्लिम हो, हिंदू हो, कोई भी मजहब का हो, उसको लेकर राजनीति नहीं खेलना चाहिए, और हम इस पर राजनीति नहीं खेलते हैं। नाजरीन कांग्रेस गवर्नमेंट को इख्तिदार में आकर काफी वक्त हो चुका है, लेकिन उन्होंने इस फैसले को अभी तक अमल में नहीं लाया है। नाज़रीन आपको क्या लगता है? आप अपनी राय कमेंट में जरूर बताएं। ಹಿಜಾಬ್ ಅದು ವಾಪಸ್ ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಏನು ಹಿಜಾಬ್ ಇಲ್ಲ ಈಗ. ನೋ ಹಿಜಾಬ್. ಹಿಜಾಬ್ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಬಹುದು ಈಗ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಹಾ, ಆದೇಶ ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು. ಈಗ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕೊಳ್ಳೋದು, ಊಟ ಮಾಡೋದು ನಿಮ್ಗೆ ಸೇರದ್ದು. ನಾನು ಯಾಕೆ ನಿನ್ಗೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸ್ಲಿ? ನೀ ಯಾವ ಡ್ರೆಸ್ ಹಾಕತ್ತೀಯ ಹಾಕೊಳ್ಳಪ್ಪ, ನೀವು ಯಾವ ಊಟ ಮಾಡ್ತೀಯ ಮಾಡು, ನನಗೆ ಯಾಕೆ? ನಾನು ಊಟ ಮಾಡೋದು ನಾ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀವು ಊಟ ಮಾಡೋದು ನೀವ್ ಮಾಡ್ತೀಯ, ಅದು ನಿನ್ನ ಹಕ್ಕು, ನನಗೆ ನನ್ನ. ವೆರಿ ಸಿಂಪಲ್, ವೆರಿ ಸಿಂಪಲ್. ನಾನು ಧೋತಿ ಮತ್ತೆ ಜುಬ್ಬ ಹಾಕತೀನಿ, ನೀನ್ ಪ್ಯಾಂಟು ಶರ್ಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಹಾಕೋ ನೀನು. ಅಲ್ವಾ? ತಪ್ಪೇನಿದೆ ಇದರಲ್ಲಿ? ತಪ್ಪೇನಿದೆ? ಅದಕ್ಕೆ ಓಟ್ಗೋಸ್ಕರ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಬಾರ್ದು. ಓಟ್ಗೋಸ್ಕರ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಬಾರ್ದು. ನಾವು ಓಟ್ಗೋಸ್ಕರ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಲ್ಲ. ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಡವರು, ದಲಿತರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಅವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತದೆ. ಇದರಿಂದ ವಿಚಲಿತರಾಗ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ಇದರಲ್ಲಿ ರಾಜಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ಆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕು. ಆ ತರ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮಾಡಿದೀವಿ, ಮುಂದೇನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ ಜೊತೆ ಇರಿ ಅಷ್ಟೇನೆ. ಸುಳ್ಳು ಹೇಳೋರ್ ಜೊತೆ ಇರಕ್ ಹೋಗ್ಬಿಡಿ, ಮೋಸ ಮಾಡೋರ್ ಜೊತೆ ಇರಕ್ ಹೋಗ್ಬಿಡಿ. ನಮ್ ಜೊತೆ ಇರಿ, ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಇರ್ಲಿ ನಮ್ಗೆ. ನೀವು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ.